नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जळगावच्या हरित क्रांतीला लिलाईफ फाउंडेशन चे बळ गिरीश महाजन यांच्या हस्ते मोफत वृक्ष जलसेवेचा भव्य शुभारंभ. वाढते शहरीकरण, वाढते प्रदूषण आणि दरवर्षी 50 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचणारा जळगावचा पारा या पार्श्वभूमीवर केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेली झाडे जगवणे ही काळाची मोठी गरज बनली आहे. हीच सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाप्रती असलेली निष्ठा जपण्यासाठी लिलाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजप व्यापारी आघाडीचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र सुभाष चव्हाण यांनी जळगाव शहरासाठी एक अत्यंत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी लांडोरखोरी उद्यान, मोहाडी रोड येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते मोफत वृक्ष जलसेवेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर माननीय सौ दीपमालाताई काळे, माननीय श्री मनोजभाऊ चौधरी, उपमहापौर डॉक्टर चंद्रशेखर पाटील, सभापती स्थायी समिती श्री दीपकभाऊ सूर्यवंशी, नगरसेवक श्री रजनीकांत शेठ कोठारी, श्री विशालभाऊ त्रिपाठी, डॉक्टर वीरेनदादा खडके, श्री नितीनभाऊ सपके, श्री निलुआबा तायडे, श्री दीपकभाऊ परदेशी, श्री पंकजभाऊ पाटील, श्री संजूभाऊ पवार, श्री वसंतभाऊ पाटील व सर्व भाजप नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे उद्घाटन करताना गिरीशभाऊ महाजन यांनी जितेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेचे भरभरून कौतुक केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. निसर्ग संवर्धन ही केवळ घोषणा नसून ती कृती असावी लागते. अनेकदा आपण पाहतो की वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होतात, त्यानंतर त्या झाडांना पाणी कोण घालणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पाऊस संपल्यानंतर ती झाडे वाळू लागतात. जितेंद्र चव्हाण यांनी मोफत वृक्ष जलसेवेचा टँकर सुरू करून या प्रश्नाचे ठोस उत्तर शोधले आहे. स्वतःच्या पुढाकाराने आणि लिलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेली ही सोय अत्यंत कौतुकास्पद आहे. शहरात झाडांना अशा प्रकारे मोफत पाणी देण्याची व्यवस्था करणे हे खरं पुण्याचं काम आहे. जितेंद्र चव्हाण यांचे हे कार्य केवळ जळगावसाठीच नाही, तर इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे गिरीश महाजन आपल्या मनोगतात म्हणाले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या मनोगतात जितेंद्र चव्हाण आणि सहकाऱ्यांनी झाडे जगवण्याची जबाबदारी उचलल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेली झाडे उन्हाळ्यात करपणार नाहीत. समाजसेवेचा हा वारसा असाच पुढे सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. उपक्रमाचे स्वरूप आणि महत्त्व. जळगाव शहराला हरित आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने जितेंद्र चव्हाण यांनी लिलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून हा स्वयंप्रेरित पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पालिकेच्या यंत्रणेवर ताण असतो, अशावेळी अनेक उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणच्या झाडांना पाणी मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी जितेंद्र चव्हाण यांनी विशेष टँकरची व्यवस्था केली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या झाडांना या टँकरद्वारे मोफत पाणी दिले जाणार आहे. केवळ पाणी देऊन न थांबता झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या देखभालीवरही लक्ष दिले जाणार आहे. जितेंद्र चव्हाण यांचा मानस झाडे लावा, झाडे जगवा या घोषणेला खऱ्या अर्थाने मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे जितेंद्र चव्हाण यांनी आवाहन केले आहे. जळगाव शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरणात मोलाची भर घालण्यासाठी लिलाईफ फाउंडेशन सदैव कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे शहरातील रखरखत्या उन्हातही झाडे हिरवीगार राहतील, असा विश्वास जितेंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे जळगावच्या नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुल नगरकर, जळगाव जिल्हा ब्युरो चीफ यांचा अहवाल.